सातेरी क्रिकेटर्स होंडा संघ कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर 12th मॅच इन्व्हेंटरी बॉक्स मध्ये पाठवा. सातेरी बॅट्समन प्लीज. पहिला शब्द थोडासा या मैदानावर विचार केला. अपली कलगुटकर थोडासा माघारी परतला लवकर. कमी धावसंख्येचा कालचं सत्र या मैदानावर स्ट्राईकला येतील. नॉन स्ट्रायकर एडला नॉन स्ट्रायकर एंडला परेश आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र डार्ट सर्कस साविवेरे या संघाचा गोलंदाजी बरकवर गोलंदाज दूर काढण्यात सातेरी क्रिकेटर्स सोडा संघाच्या बाजूने प्रणय सज्ज होतोय दूर काढणं. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक 7 षटकांचा सामना. दोन्ही संघांना या मैदानावर एका ओव्हरची पेनल्टी आणि त्यानंतर या मैदानावर अतिशय नियमांची गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय. तो यश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडू धाव फलकावर गणला जातोय. यतीन आणि परेश ही जोडी मैदानावरती मात्र डार्ट सर्कस साविवेरे संघ या मैदानावर नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. सकाळचं सत्र या मैदानावर कमी धाव संख्येचं आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर उंच घेतो चेंडू. पंच या ठिकाणी 1 पाऊंड शिकवून करतायत. अतिरिक्त उंच घेतला चेंडू तो टप्पा पडल्यानंतर 1 पाऊंड शिकवून या ठिकाणी पंच देत आहेत. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 धावा धाव फलकावर. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका बाजूने या मैदानावर रोखून ठेवावं हे इरादे स्पष्ट केले. मैदानावर सातेरी क्रिकेटर्स होंडा संघाने नाणेफेक जिंकले. मैदानावर घेतलेला निर्णय या मैदानावर आम्ही सत्यात उतरवणार. कमी धावसंख्येमध्ये रोखणार प्रतिस्पर्धी संघाला हे इरादे सुरुवातीला स्पष्ट झाले. मैदानावर सुंदर फटका बऱ्याच वेळाने चौथ्या चेंडूवर मात्र धावफलकाचा श्री गणेशा होतोय. धावफलकावर 1 धाव धावफलकावर पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर यतीन आणि परेश ही जोडी मैदानावर पाहायला मिळते. सुरुवात केली मैदानावर मात्र यशनं ज्या नाव आहे आपलं यश आणि त्या यशाकडे वाटचाल करण्यासाठी सुरुवात अतिशय सुरेख पद्धतीची मात्र यश नामक गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र सातेरी क्रिकेटर्स होंडा संघाच्या बाजूने फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताला घेऊन काढला. डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका डीप स्कोअर लेखन क्षेत्ररक्षक येतो. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 2 धावा धावफलकावर 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकाची सांगता करणार अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आणि सुरुवातीला जो खेळाडू चाचपटत खेळतोय मैदानावर तो यतीन सज्ज होतोय. सुंदर फटका शॉट ऑफ द डे आजच्या दिवसातील एक लेदरबर्ग क्रिकेटची आठवण करून बहारदार फटका. चेंडू एडिकाडी सीमा रेषा बाहेर जातोय. तो चौकारासाठी आगाज केलाय मैदानावर. अंतरिम चेंडूवर हल्ला बोल केलाय तो मैदानावर. डार्ट सर्कस साविवेरे संघाचा या मैदानावर सांघिक धावफलकावर एक सुसज्ज स्थितीकडे वाटचाल करतोय. तो 6 धावा धावफलकावर रेड्डीचे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र सातेरी क्रिकेटर्स होंडा संघाच्या बाजूला प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला एका बाजूला या मैदानावर जो सासपटात खेळत होता खेळाडू यतीन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र कल्पेश
सुंदर फटका पाहायला मिळतो. खराब चेंडू होता. हल्ला बोल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतो डीप स्क्वेअर लेग कडनं परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकला गेलाय तो मात्र 7 धावा धावफलकावर. 7 धावा धावफलकावर. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुंदर फटका डीप ऑन द पार्कमेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत सरते शेवटी सुरेख पद्धतीचा चेंडू अडवला गेलाय मैदानावर. एकेरी धावसंख्येची पाऊलं धावसंख्येकडे वळली गेलीत आणि 2 या धावफलकावर 9 धावा धावफलकावर. 9 धावा धावफलकावर. संयमी क्रिकेटकडे लक्ष दिले सुरुवातीला यतीन आणि परेशनं. सुंदर चेंडू कमबॅक करणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. बॅकफुटला स्क्वेअर कटचा फटका टोलबा हा मनोजोगा फलंदाज यतीनचा असपद राहतोय. निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावर सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो मात्र बिनबाद 9 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरं षटक प्रगतीपथावर. क्लीन बोल्ड. त्याला मोठा फटका मारायचा होता. टप्पा पडला चेंडू तेवढाच आतमध्ये येतोय आणि ज्याला डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटला येतील फटकाचा टोलवायचा होता. जो मनसोगा हाकला होता मैदानावर. ते इरादे स्पष्ट होत आहेत मैदानावर आणि पहिला वेळ हादरा बसतोय तो मात्र दाट सर्कस सामी वेरिम संघाला बॅक टू द पॅव्हिलियन ज्याने चौकारानं आघात केला मैदानावर तो यतीन आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर पावलं टाकताय. चंदन नाईक मैदानावर पावलं टाकतोय. सातारा क्रिकेटर्स होंडा संघाच्या बाजूला चंदन नाईकनं व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक सामने आरव्हीएल कोरगाव संघाच्या कोट्यातून खेळत असताना दाट सर्कल गोवा संघाच्या कोट्यातून खेळत असताना अनेक सामने ज्यांना आपल्या फलंदाजीनं मैदानावर बरेच सामने गाजवले तो खेळाडू आज आपल्या घरच्या संघातून चंदन नाईक मैदानावर पावलं टाकतोय. तो स्ट्राईक एडला परेश याच्या साथीला. यतीननं थोडंसं नाराज केलं मैदानावर. सुरुवातीला थोडासा चाचपटत केलं. एक चौकार एक मोठा फटका जरूर आलाय आणि कल्पेशनं मैदानावर काम केलंय. सुंदर चेंडू खोलवर टप्पा चेंडू चंदन नाईकनं मैदानावर सन्मान दिलाय. एका बाजूने एक उभरता खेळाडू दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा 1.5 तासाचा अनुभव असलेला दाट सर्कल गोवा संघाच्या बाजूला चंदन नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक स्थिरावला गेलाय 9 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं सुंदर फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर राहतोय आणि चेंडू जवळ मात्र शर्तीचे प्रयत्न हे आले संपुष्टात. चेंडू मैदानावर विजयी झालाय 4 धावांसाठी. 4 धावा गणल्या जात आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अंतरिम चेंडूवर एक मोठा फटका आहे. सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये वाटचाल करतोय तो 13 धावा धावफलकावर एका गाडीच्या मोबदल्यात. लाईव्ह प्रेक्षेपण या स्पर्धेचा दाद द्यावी लागेल. टेनिस क्रिकेट .inच्या पूर्ण टीमला ओमकार, प्रशांत पवार, त्याबरोबरच शुभम, प्रताप आणि आमच्या समवेत आदित्य आणि प्रीतम सुंदर कॅमेरावर आणि त्याचबरोबर त्यांना योगदान देत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओमकार सावंत आणि प्रशांत पवार. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळालाय. तो 14 धावा धावफलकावर. गोलंदाजी बरोबर गोलंदाज सज्ज होतोय. तो यश आपल्याला पाहायला मिळतोय. यशनं सुरुवात केली होती मैदानावर. चंदन नाईक आहे समोर. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेगबाईच्या स्वरूपात एकदा बहाल होते आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र दाट सर्कस सामी वेरे संघाचा 15 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. काय सुरुवात केली मैदानावर ते मात्र या मैदानावर सातारा क्रिकेटर्स होंडा संघानं यशनं सुरुवात केली सुरेख पद्धतीची.
कल्पेशनं काम केले मैदानावर मोठा फटका टोळण्याचा प्रयत्न होता बॅटची हलकीशी कट लागते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय हलकीशी धून आणि त्यानंतर धोक्याचे घंटा वाजले मैदानावर सलामीचा फलंदाज परेश बॅक टू द पॅव्हिलियन डीजे मैदानामध्ये पावलं टाकतोय सलामीची बिनीची जोडीनं थोडंसं नाराज केलं परेश आणि यतीन आणि सरते शेवटी मैदानावर या मधल्या फळीवर मात्र एका बाजूने जबाबदारी असेल ती मात्र दाट सर्कस सावी बेरे या संघाची आरोमदार असेल यशनं काम केले मैदानावर सुंदर चेंडू हलक्या हाताला घेऊन काढतोय एकेरी धावसंख्येकडे पावलंही वेगानं वळली गेली क्षेत्ररक्षक येतोय वेगानं परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 16 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये 7 षटकांचा सामना आहे दोन्ही संघांसाठी एक ओव्हरची पेनल्टी म्हणजे धावफलक या मैदानावर एका बाजूला 70-75 गाठावे लागेल गती परिवर्तनाचा चेंडू स्लोअर होम पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्राचा उपयोग केला एकेरी धावसंख्येची पावलं काय क्षेत्ररक्षण केले मैदानावर उभरते सितारे या मैदानावर झुकून अतिशय क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण करतायत दुसऱ्या बाजूला अनुभव आहे दाट सर्कल सावी बेरे संघाला आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न कारण 7 षटकात आहे 7 षटका 50वी गाठण्यापासून दूर ठेवायचा आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला या बाजूने इरादे स्पष्ट केले 70वी 75वी गाठण्याचा चंदन नाईकवर दारोमदार असेल ते मात्र दाट सर्कल सावी बेरे संघाची 17 धावा धावफलकावर सुंदर गोलंदाजी टाळ्यांचे आवाज करून देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सातारा क्रिकेटर सोंडा संघाच्या काय कामगिरी केली यशनं सुरुवात केली होती मैदान पद्धतीची आणि त्यानंतर तीच सुरुवात आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या व सांघिक तिसऱ्या षटकामध्ये करत एक गडी बाद झालं केलाय सरून एका बाजूने एक सफलता मिळवली या मैदानावरती मात्र एक गडी बाद केला कल्पेशनं 2 मोहरे गायब झाले ते मात्र डाळसकाकर सावी बेरे संघाचे सांघिक धावफलकावर 17 धावा 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय पॉवर प्लेचा इशारा पंच मैदानामधून करतायत 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर म्हणजे मुभा असेल मैदानावर फलंदाजाला हात खोलल्याचे आक्रमण हे करावं लागेल अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आक्रमकता बचावाचं साधन आणि ते आक्रमण करावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये मात्र दाट सर्कल सावी बेरे या संघाला येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर चंदन नाईकवर पूर्ण संघाची दारोमदार एक खिलाडी सेना बरोबर दुसरा असून कल्पेश सज्ज होतोय सुंदर फटका पाहायला मिळतो या मैदानावर लॉग ऑफला फटका चेंडू याचा येतोय जवळ पण सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी डीसे बचाव 21 धावा धावफलकावर 2 मोहरे गारत झालेत ते मात्र दाट सर्कस सावी बेरे या संघाचे फटका फसलाय धोक्याचे घंटा वाजलाय तगड्या खेळाडूचे चंदन नाईकचे सुटलेला झेल ज्यावेळी चंदन नाईकचा बऱ्याच वेळा शुभम झेल सुटला त्यावेळी चंदन नाईकनं बरीच मैदानं गाजवली आहेत तगड्या खेळाडूला मैदानावर जीवदान आणि त्यानंतर मात्र एकेरी धावसंख्येत 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 धावा धावफलकावर भव्य दिव्य आयोजन स्पर्धेचं सुंदर गुणलेखन एका मोठ्या स्पर्धेमध्ये त्रिवेणी सावंत आमच्या समवेत आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतो स्क्वेअर लेगकडनं क्षेत्ररक्षक येतोय वेगाने एकेरी धावसंख्येकडे पावलं वळलीत मैदानावर एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 23 धावा धावफलकावर 4थं षटक आहे प्रगतीपथावर 23 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये चंदन नाईकनं हात खोलले होते चंदन नाईकला जीवदान बहाल झालंय मैदानावर सुंदर फटकाचा निलकाचा पण मी म्हणून कमबॅक करणारे गोलंदाजी तगड्या खेळाडूला जकडून ठेवलंय मैदानावर चंदन नाईकला जीवदान जरूर बहाल झालंय पण जीवदानाचा फायदा उठवावा लागेल मैदानावर
कॅचेस विथ द मॅचेस म्हटला तर क्षेत्ररक्षकानं केलेली चूक. ज्यावेळी चंदन नाईकच्या बॅट मधून मोठे फटके येते, ज्या खेळाडूने झेल सोडलंय त्याच्या मैदानावर दिल की धडकन मात्र वाजत राहील. पंचांचा इशारा येतो 4 या धावसंख्येच्या आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 27 धावा धावफलकावर. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब चेंडूवर तगडा पहार मैदानावर, चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. चंदन नाईक ऑन फायर मैदानामध्ये. मिळालेलं जीवदान या मैदानावर आणि ज्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडलंय ते मात्र सातारा क्रिकेटर सोंडा संघाची मैदानामध्ये दिल की धडकन वाजते. पुढच्या अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने या मैदानावर कितपत धावसंख्या ही मिळवतोय तो मात्र दॅट सर्कल सावी बेरेन संघ ओजस 11 कामोर्लीम. चला दोन्ही टीम प्लीज कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा. मांद्रेम बॉयज मांद्रे वर्सेस ओजस 11 कामोर्लीम. गोलंदाजी वर्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो आपल्याला प्रणय पाहायला मिळतोय तो मात्र पहिले 4 षटकांमध्ये या मैदानावर हल्ला बोल केलाय तो एका बाजूला चंदन नाईकला मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर या मैदानाचा विचार केला. हात खोलले मैदानावर 33 धावा धावफलकावर. स्ट्राईकला येतो मात्र अंबर, नॉन स्ट्राईकला चंदन नाईक आणि गोलंदाजी वर्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र प्रणय सज्ज होतोय तो सातारा क्रिकेटर्स होंडा संघाच्या बाजूला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उंची घेतो. क्षेत्ररक्षकानं केलेली चूक या मैदानावर. सरते शेवटी चेंडू सीमा रेषेजवळ येतोय. थोडासा चेंडू थांबला जातोय मैदानावर. लक फॅक्टर आज सातारा क्रिकेटर्स होंडा संघ या मैदानावर पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक मात्र धावफलकावर या दुहेरी धावसंख्येनं 35 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आज मैदानावर शिवम आपल्या घरच्या मैदानावर मांद्रेम संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने अंबाजी प्रवीण आणि आज मैदानावर गोपाळ रघुनाथ कासकर उर्फ भाऊ आज रसिक प्रेक्षकांच्या नजरा असतील घरच्या मैदानावर. सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. 35 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 षटक आहे प्रगतीपथावर. 7 षटक 6 सामना. आक्रमण करणारा खेळाडू चंदन नाईक असो नाही मैदानामध्ये. एका बाजूला 2 चौकार 1 षटकार हा लेखा सुद्धा आतापर्यंत चंदन नाईकचा. पण अंबरला मैदानात काम करायचंय चंदनला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा पण प्रतिस्पर्धी संघाने इरादे आखलेत मैदानावर. खराब चेंडूवर तगडा प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला चेंडू हाय हॅलो करे चेंडू सी मारेशा बाहेर 6 धावांसाठी. डीजे बजाव. धावा त्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंबर कोल्हे मैदानावर खराब चेंडूवर हल्ला बोल केलाय. सातारा क्रिकेटर्स होंडा संघाच्या प्रणयवर हल्ला बोल केलाय. सुंदर चेंडू सालक्या हाताने घेऊन काढला जातो. एकेरी धावसंख्येकडे पावले वळवले जात आहेत. चंदन नाईक नकार दिला स्ट्राईक कडनं.
एक या धावसंख्येनं 42 धावा धावफलकावर सुरुवात केली मैदानावर या यशनं सुरेख गोलंदाजीची, कल्पेशनं सुरेख गोलंदाजी केली होती. मी म्हणेन कल्पेशनं मैदानावर काम केलं होतं, साथ द्यायची होती, मात्र क्षेत्ररक्षकाला सुटलेली साथ या मैदानावर सुटलेलं झेल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये चंदन नाईकनं मैदानावर हात खोलले, आतषबाजीला सुरुवात केली आहे. आडव्या बॅटने सुंदर फटका, डिस्टर लेगला एक नजाकत बड़ा शॉट, चंदन नाईक के बल्ले से चेंडू सीमा रेषेबाहेर 6 रन्स के लिए. धावा या धावफलकावर मिळालेलं जोरदार शुभम मी पहिलं सांगितलं होतं. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख क्षेत्ररक्षण त्याहून तोला बोलाचं या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅकअप सुरेख पद्धतीचा पाहायला मिळाला. कल्पेशनं चांगली या ठिकाणी रणनीती आखली होती मैदानावर. षटक क्रमांक या मैदानावर 5वी षटकाची झाली सांगता. सांघिक धावफलकावर 49 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिळालेलं जीवदान चंदन नाईकचं शुभ मी प्रथमतः सांगितलं होतं या मैदानावर. ज्यावेळी चंदन नाईकचं सुटलेलं असेल आणि चंदन नाईकनं अशी बरीच मैदानं गाजवल्या, ज्यावेळी झेल सुटलं त्यावेळी मात्र फटकेबाजी त्यांनी बहारलेली केली आणि चंदन नाईक गोराज्यातील का तगडं नाव म्हटलं तर हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो 49 धावा धावफलकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी बरोबर गोलंदाज सज्ज होतोय. स्लॉक ओव्हरसाठी आपल्या स्क्रीनवर अविनाश सज्ज होतोय. समोर आहे चंदन नाईक. चंदन ऑन फायर मैदानावर, चेंडूफळी तळपली आहे मैदानावर. खराब चेंडूवर आक्रमण केले. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत. एकेरी धावसंख्येची पावलं जवळ दुवे धावसंख्येकडे वळली जरूर. 2 या धावसंख्येने तिसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि 3 धावा या लिलबाया सांडण्याने पूर्ण करत तिहेरी धावसंख्येची जोड या मैदानावर. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या मैदानावर. दाट सर्कस 6वी वेरेम संघाची आणि सांघिक धावफलकावर अर्धशतकी केळी पूर्ण होत या मैदानावर तब्बल 52 धावा या धावफलकावर. 50 धावा अर्धशतक पूर्ण करत सुरेख रनिंग बिटवीन विकेट या मैदानावर या दोन्ही खेळाडूंची अंबर अर्ज सत्तेला चंदन नाईक. अविनाश सज्ज होतोय. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सचा 6व्या षटकाला प्रारंभ होतोय मैदानावर. सुंदर फटका, अंबर 9 हात कोल्हेत मैदानावर. काय फटका टोलवलाय, चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. डीजे भाई बजाव. अठ्ठावन्न धावा धावफलकावर. वाटलं होतं मैदानावर 15वी गाठतोय की नाही ताडसारकर 6वी वेरेम संघ या मैदानावर, पण चंदन नाईकला मिळालेलं योगदान, अंबरनं केलेली या मैदानावर फटकेबाजी, सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुंदर फटका पाहायला मिळतोय. टप्पा पडला मात्र आडव्या बॅटने फटका खेळवला. नो मॅच लाईन मध्ये विसवला होता चेंडू. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आपल्याला पाहायला मिळते. अंबर आणि चंदन नाईक ही मात्र जोडी मैदानावर चळकली. सुरेख पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली मैदानावर. या दोन खेळाडूंचे सलामीचे बिनीचे फलंदाज लवकर माघारी परतले आणि त्यानंतर या मैदानावर एक सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तो चंदन नाईक आणि साथीला अंबर. अविनाश सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या म्हणून. सुरेख गोलंदाजी मैदान पंचांकडे अपील केले. पायचेच पंच सरळ अधिकारी आकाशाकडे बोट उंचावतायत आणि चंदन नाईकला मात्र या ठिकाणी मैदानावर मात्र तिसरा हादरा बसतोय. तो मात्र जो मैदानावर एक सुंदर तेजोमय सुधारासारखा चळकला होता तो खेळाडू चंदन नाईक. बॅक टू द पॅव्हिलियन. एकोणसाठ धावा धावफलकावर
6वं षटक आहे प्रगतीपथावर 4 चेंडूंचा अविनाशनं काम केलं आहे मैदानावर चांगला एक ब्रेक थ्रू लावून दिलाय पण अंबर आहे मैदानावर रुपेशने मैदानावर पावलं टाकली आहेत आल्या आल्या मोठा फटका टोलवा बॅक या धावसंख्येने या मैदानावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो 64 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतोय सातारा क्रिकेटर सोंडा संघ कमबॅक करतोय मात्र या स्लॉक ओव्हर मध्ये बांधून ठेवलाय चंदन नाईक माघारी परतल्यानंतर संत गतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र डार्ट सर्कल साविवेर या संघाचा पुढे सरसामध्ये एक सुंदर फटका पाहायला मिळते लॉग ऑन क्षेत्ररक्षक तैनात परतीची फेक तोपर्यंत एक धावसंख्या दुसरी धावसंख्येकडे पावलं वळवले मैदानावर नॉन स्ट्रायकर एनकडनं नकार आला होता पुन्हा एकदा आपल्या व्यवस्थित पॉपिंग क्रेस मध्ये अंबर पाहायला मिळतोय सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळालाय तो मात्र 65 धावा धावफलकावर फायटिंग टोटल पाहिजे होती फायटिंग टोटल पूर्ण केली आहे बोनस साठी अजूनही एक मोठा फटका पाहिजे मैदानावर आणि दुसऱ्या बाजूने एका मोठ्या फटक्यापासून वाचायचा आहे तेव्हा सातारा क्रिकेटर्स होंडा संघाला गोलंदाजी प्रभावशील केली आहे मैदानावर सुंदर फटका मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा बॅक टू द बॉल स्ट्रेट राऊचा फटका नो मॅचला मॅच चेंडू विसरला तो एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येला डायरेक्ट 8 लावण्याचा प्रयत्न होता राजारामने सोडून दिला होता चेंडू पण 2 धावाच्या धावफलकावर घडल्याचा सांघिक धावफलकावर आपल्याला एका सुसज्ज स्थितीकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय तो मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावा या धावफलकावर इनिंगची सांगता करणारा षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा असूनही काही बाकी एक हत्ती पावनखिंड मैदानावर लढवतोय तो अंबर स्ट्राईकला एका मोठ्या फटक्याने इनिंगची सांगता हमने मैच को जीतने के लिए और ओपनिंग जोड़ी मैदान पर निकलती हुई गौतम और गौतम के साथ सुरेंद्र प्रभु ये जोड़ी मैदान पर बल्लेबाजी करने के लिए तो स्ट्राइक पर बैटर है गौतम नॉन स्ट्राइकर एंड पर बैटर है सुरेंद्र प्रभु आने वाले मैच मांद्रे बॉयज मांद्रे और ओजस 11 कामोरलेम के बीच में खेला जाएगा पहला ओवर सामने से बॉलिंग मार्ग पर देखना होगा अमीर खेड़ेकर पहले ओवर में पावर प्ले में 68 का टारगेट है मैच 7 ओवर का है दोनों टीमों के लिए शानदार बल्लेबाजी की चंदन नाइक ने जरूर एक मौका मिला और उस मौके पर चौका लगाया 30 रन बनाए और 24 रन बनाए अंबर ने दो बल्लेबाजों ने बिल्कुल शानदार बल्लेबाजी की अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का सामने पावर प्ले का ओवर शुरू होता हुआ 68 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए 7 ओवर में पहली गेंद इस बार थोड़ा सा बैकफुट पर निकलकर चॉप करना चाहते थे लेकिन भीतरी किनारा लेती हुई गेंद सामने बिल्कुल अपने फॉलो थ्रो में गेंद को फील्ड करते एक बार धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर अमीर खेड़ेकर गेंदबाजी करते हुए और स्लॉग शेप का शॉट बेहतरीन शॉट स्क्वायर लेग बाउंड्री पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद निकलती हुई 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर
अपने टीम का खाता शुरू किया। दो फील्डर है, एक डीप मिड विकेट बाउंड्री पर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर। आगे निकलकर खेला, बाहरी किनारा लेते हुए थर्ड मैन पर मिस फील्डिंग। क्या दूसरे रन के लिए निकलेंगे? हाना कर रहे थे, आखिरकार इन वक्त पर अपने आप को रोका। थर्ड मैन पर फील्डर गेंद को फील्ड करते और जब तक थ्रो पहुंचता एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। इस एक रन के साथ से सातारी क्रिकेटर्स होंडा क्रिकेट टीम जवाब देती हुई मैदान पर। स्कोर हो चुका है 5 रन बिना किसी नुकसान से। ओपनिंग जोड़ी गौतम और गौतम के साथ सुरेंद्र प्रभु ये जोड़ी, और बॉलिंग बार पर एक बार फिर से अमीर खेड़ेकर अगली गेंद लेकर। थैंक यू डीजे, धन्यवाद डीजे। गेंदबाजी में परिवर्तन दीप्तेश कमेंट्री बॉक्स की ओर से। खुद का पहला, टीम का दूसरा ओवर जारी रखते हुए पावर प्ले का ओवर। फुल टॉस गेंद इस बार ऑफ स्ट्राइक पर, लेकर लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री से बाहर गेंद, सिक्सर 6 रन के लिए। गेंद और फुल टॉस गेंद पर फायदा उठाया पावर प्ले में। और पिच एक लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद सीमा रेखा से बाहर। 6 रन के लिए बैक टू बैक दूसरा छक्का। ओवर पिच गेंद और ओवर पिच गेंद पर हाफ वाली पर लेकर एक बहुत ही करारा शॉट गौतम के बल्ले से, सिक्सर 6 रन के लिए। over the wicket. एक रन इसे बीच में और सिंगल के साथ स्कोर पहुंचा 20 पर। ऑप्टम से बाहर तेज गेंद करने की कोशिश, इस बार लाइन पर भटके, वाइड बॉल का इशारा और एक रन जुड़ गया स्कोर के खाते में। 21 एक अच्छी शुरुआत। 68 का टारगेट है सामने सातेरी क्रिकेटर्स होंडा क्रिकेट टीम सामने, और उसके जवाब में अच्छी शुरुआत। बढ़िया शॉट, एक बार हाफ वाले पर लेकर बहुत ही बेहतरीन टाइमिंग, एक शानदार शॉट, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। जस्ट 11 कांबुर्लीम, चला या फोटो सेशन साठी या, चला या टीम लवकर या। तेज गेंद ऑफ स्टंप पर, गेंद विकेट कीपर के हाथों में, रफ्तार थी, गति थी इस गेंद के पीछे और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पावर प्ले का ओवर अभी भी जारी, खेल का दूसरा ओवर मैदान पर। फिर से बिल्कुल इस बार थोड़ा दूर गेंद ऑफ स्टंप से और वाइड बॉल के साथ और एक रन मिल गया स्कोर के खाते में। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, ऑफ साइड पर, ऑन साइड पर, एक लॉन्ग ऑन पर। इस बार फिर से लाइन पर थोड़ी सी परेशानी हो रही है दीप्तेश को, क्योंकि लेफ्ट हैंडर बैटर जब सामने आता है राइट हैंडर के बाद
तो गेंदबाज को थोड़ी मुसीबत होती है। और वही बात मैदान पर इस ओवर में थोड़ा ये ओवर लंबा होता हुआ मैदान पर वाइड बॉल के साथ और एक रन जुड़ गया स्कोर के खाते में। सिंगल के साथ स्कोर 27 पर पहुंचा। Also, we are being blessed by the presence of Sir Rama Gowde. First of all, a very welcome and thanking them from their precious schedule and hefty timeline. They have given time to our beautiful Mandalam Champions Trophy. Alongside, we also having the presence of Sir Sharad Nanoskar. Once again, thanking all the dignitaries for making time for the Mandalam Champions Trophy Season 4. थँक यू शुभम. एक सूचना असेल मित्रांनो, जर आपल्याला ऑक्युलस ब्लू ग्लास जर नक्की आपल्याला मिळाले असतील तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी प्लीज संपर्क साधा. पावर प्ले का 2 ओवर का खेल समाप्त हुआ मैदान पर और सामने बॉलिंग मार्ग पर एक बार अमीर खेड़ेकर. स्ट्राइक पर बैटर है गौतम पावसे और नॉन स्ट्राइक रेंज पर सुरेंद्र प्रभु. अमीर खेड़ेकर बॉलिंग मार्ग पर. छोटी गेंद इस बार खेला हवा में, शॉट स्क्वायर लेग बाउंड्री पर. ओ क्या छूटा स्क्वायर लेग बाउंड्री पर. मौका लगभग बना था पहले विकेट के लिए, लेकिन स्क्वायर लेग बाउंड्री पर क्या छूटा. और जब तक गेंद को कलेक्ट करते, गेंद को फील्ड करते, 1 रन इसी बीच में. थँक्यू. आम्ही जी सूचना दिली होती या ठिकाणी ती वस्तू सापडली. धन्यवाद, खूप खूप थँक्यू. 1 रन इसी बीच में स्कोर के खाते में. सुरेंद्र प्रभु लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर. और हवा में शॉट कवर पर दूसरे प्रयास में इस बार, और इसी के साथ एक ओवरपिच गेंद को ड्राइव किया था इस बार कवर की तरफ, लेकिन दूसरे प्रयास में बिल्कुल एक शानदार कैच और पहले विकेट का पतन होता हुआ मैदान पर. पहली सफलता मिलती हुई दाड़साकर सावीवीर के क्रिकेट टीम को. 68 का टारगेट है, लेकिन जो शुरुआत होनी चाहिए थी सातेरी क्रिकेटर्स होंडा क्रिकेट टीम की, ओपनिंग जोड़ी के बीच में जो साझेदारी होनी चाहिए थी वो बन चुकी है मैदान पर. 28 टोटल स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट. डीजे थँक्यू डीजे. चला दोन्ही कॅप्टन या, मांद्रेम बॉयज मांद्रे आणि ओजस 11 कांबुर्लीम. चला दोन्ही कॅप्टन उशीर करू नका, टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. अच्छी गेंद, थोड़ी सी उछाल मिली, हल्के से पुश किया गेंद को ऑफ साइड पर कवर की तरफ. शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर फील्डर और एक सिंगल के साथ आते आते अपना खाता खोला कल्पेश नाइक जो न्यू बैटर मैदान पर, और स्कोर आगे बढ़ा 29, लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओवर इन प्रोग्रेस, तीसरा ओवर मैच का चलता हुआ. चलिए दोनों टीम कैप्टन मांद्रेम बॉयज मांद्रेम और ओजस 11 कांबुर्लीम. कलाई का उपयोग किया, लोअर फुल टॉस गेंद, पहला रन बड़ी तेजी के साथ मिड विकेट पर फील्डर, लेकिन उतनी तेजी के साथ फील्डर भी निकले और दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया मैदान पर. एक सिंगल बन गया स्कोर के खाते में. तीसरा ओवर जारी, स्कोर 30 रन 1 विकेट के नुकसान पर.
के लिए हम थोड़े से रुक चुके थे मैदान पर कमेंट्री बॉक्स में। अंपायर का इशारा बैटिंग पावर प्ले का, स्कोर हो चुका है 31 रन। और सर अभी सर टॉस, ओके, तो आने वाले मैच का टॉस हो चुका है। मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी करेगी ओजस 11। फिलहाल स्कोर 3 ओवर समाप्त हुआ। 3 ओवर के बाद 31, 24 डिलीवरीज, 37 रन्स, 24 गेंदों में 37 रन। और गेंदबाजी में और एक परिवर्तन, कृपेश पालकर बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से बॉलिंग मार्ग पर। पुल करना चाहते थे, थोड़ी सी छोटी गेंद थी, लेकिन बल्लेबाज की जो उम्मीद थी उससे तेज निकली गेंद। गेंद आके पेट पे टकराई, अपने पॉलोत्रों में तेजी के साथ आते, गेंद को उठाते, फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एकमात्र विकेट जो सुरेंद्र लेफ्ट हैंडर बैटर सुरेंद्र प्रभु 6 रन पर आउट होकर वापस गौतम और गौतम के साथ कल्पेश नाइक ये जोड़ी मैदान पर। ओवर पिच गेंद बिल्कुल खड़े खड़े ऑन साइड पर जोरदार बल्ला घुमाया, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ बिल्कुल एक शानदार स्कोरिंग की जानकारी देते हुए त्रिवेणी सावंत, वो भी एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में जुड़ चुकी है। सामने गिल को इस बार बॉलर के पास से मिड ऑन पर फील्डर, लगभग खतरा था रनआउट का, बाल बाल बचे वहां पर। आगे निकलकर खेला इस बार गेंद को ऑन साइड पर, और जब तक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद को फील्ड करते, एक रन इससे बीच में जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। एक अच्छा ओवर चलता हुआ, बिल्कुल रनों पर थोड़ी सी रोक लगा दी है मैदान पर इस गेंदबाज ने। कृपेश पालकर अपने बॉलिंग मार्ग पर, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का भीतरी किनारा और विकेट कीपर ने कैच को लपेटा। दूसरा विकेट इसी के साथ वापस निकलता हुआ। सातरी क्रिकेटर्स होंडा क्रिकेट आमच्या बरोबर डाव्या बाजूला ताता रेस्टॉरंट सुरू आहे। गरमागरम मिरची भजी, सामोसा, बटाटा वडा, ऑमलेट पाव, दुपारच्या सत्रात जेवण व्हेज नॉन व्हेज, ताता रेस्टॉरंट। तो फिलहाल न्यू बैटर ऋत्विक आते आते ओवर पिच गेंद पर एक जोरदार शॉट लगाना चाहते थे, एक अच्छे ओवर की समाप्ति, रनों पर रोक लगा दी, विकेट चटकाया, मैच में कहीं ना कहीं वापसी की इस ओवर में मैदान पर धाड़ साकल सावी मेरे क्रिकेट टीम ने। फिलहाल 4 ओवर का खेल और 4 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 32 रन, 32, लॉस ऑफ 2 विकेट। आने वाले 3 ओवर 18 गेंदों का खेल बाकी और मैच को जीतने के लिए 36 रन, 18 चेंडू 36 धावा सामना जिंकण्यासाठी। 18 चेंडूत 36 धावा, 18
18 चेंडू 36 सामना जिंकण्यासाठी और गेंदबाजी में परिवर्तन योगीराज गेंदबाजी पर मुकाबला कमेंट्री बॉक्स में अगर मैं बात करूंगा तो मैच अब मात्र आ चुका है 50-50 का मुकाबला है दोनों टीमों के लिए 50-50 का मुकाबला है एक अच्छा ओवर 1-2 विकेट मैच बन जाएगी धाड़साकल सावी बेरे क्रिकेट टीम के लिए और अगर 12-15 रन एक ओवर में बने तो मैच सातेरी क्रिकेटर्स होंडा क्रिकेट टीम के लिए 18 गेंदे 36 रन बॉलिंग में परिवर्तन योगीराज सामने से दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार्ग पर अल्टी पल्टी करना चाहते थे एक पुलर लेन की गेंद हल्का सा अपील विकेट कीपर का लेकिन कहीं ना कहीं स्टंपों को मिस कर रही थी गेंद और उसलिए अंपायर ने उस अपील को नकारा सुशांत साळगावकर रुपेश गावस अभिजीत तळेकर ये त्रिमूर्ति अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ कमेंट्री बॉक्स में शुभम परब योगेश परब दीप आरोंदेकर और मैं अशोक नाइक टेनिस क्रिकेट की पूरी टीम ओमकार बाळू प्रथमेश और त्रिवेणी सावंत स्कोरिंग की फ्लिक या खूब चढ़ते के साथ अच्छी फील्डिंग बैकवर्ड स्क्वायर लेग पर बहुत ही शानदार फील्डिंग एक एक रन बचा रही है मैदान पर और अगर मुकाबला मेरे ख्याल से जिस तरह से मैच हो रहा है ये मैच आखिरी ओवर पर गेंद पर निकलेगा पहला मैच आज बिल्कुल एक तरफी मुकाबला रहा एक बड़ी जीत हासिल की डीजल बॉयज हंजुना क्रिकेट टीम ने बांदेश्वर वजरी क्रिकेट टीम को रुकना पड़ा इस टूर्नामेंट में लेकिन ये मैच बिल्कुल एक अच्छा मुकाबला कट किया इस बार बल्ले का बाहरी किनारा लेते हुए अच्छी फील्डिंग थ्रो किया नॉन स्ट्राइकर इन पर ओवर थ्रो एक रन था वहीं पर दूसरे रन के लिए निकले थ्रो पहुंचा विकेट कीपर के हाथों में और 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में लेकिन कहीं ना कहीं रन बने लेकिन मैं कहूंगा बिल्कुल करीबी मामला था अगर गेंद स्टंपों पे लगती नॉन स्ट्राइकर एंड पर तो बल्लेबाज बिल्कुल डेंजर जोन पर था 2 रन बहुमूल्य स्कोर के खाते में जुड़ते हुए और स्लॉक से गेंद खड़ी हो गई मिड विकेट पर फील्डर और एक सफलता मिस टाइम शॉट इस बार बल्ले के बीचों बीच नहीं लगी गेंद बल्ले पर और मिड विकेट पर एक आसान सा मौका बना तीसरी कामयाबी मिलती हुई तीसरा विकेट और स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर रुका हुआ 35 लॉस ऑफ 3 विकेट 35 रन 3 विकेट पर डीजे अभी भी बहुत ही अच्छा मुकाबला दोनों के बीच में शॉर्ट अप लेन गेंद ऑप्टम से बाहर गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर का एक अतिरिक्त रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में ये रन और इसी के साथ जो बढ़ती हुई गेंद कहीं ना कहीं कभी फायदा होता है कभी नुकसान भी होता है देखना होगा इस ओवर में इस वाइड बॉल का क्या फायदा होता है या नुकसान होता है ओवर पिच गेंद थोड़ा सा गति में परिवर्तन बिल्कुल उंगलियों को फेरा था आखिर में और वहीं पर बल्लेबाज थोड़ा सा जल्दी खेल बैठे गेंद चली गई विकेट कीपर चंदन नाइक के हाथों में ये तेज गेंद फिर से लाइन पर बैठ के वाइड बॉल शुरुआत बढ़िया रही थी अगर मैं पहले 2 ओवर की बात करूंगा 27 रन थे 2 ओवर में सातेरी क्रिकेटर्स होंडा क्रिकेट टीम के लेकिन कहीं ना कहीं चौथा ओवर कृपेश पालकर ने वापसी की सिर्फ 1 रन दिया चौथे ओवर में फुल टॉस
लेकिन उतना फायदा नहीं मिला फुल टॉस गेंद का। सामने फॉलो थ्रो में आते गेंद को फील्ड करते और एक ओवर की समाप्ति हुई। योगीराज की ओवर की समाप्ति, खेल 5 ओवर का समाप्त हुआ और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 37। सिर्फ 2 ओवर का 12 गेंदों का खेल बाकी और 12 गेंदों में 31 रन, 12 चेंडू 31 धावा, 12 बॉल 31 रन, 12 गेंदों में 31 रन। बिल्कुल जी हां, 15-15 रन आपको बना बाजी पर मैदान पर सातरे क्रिकेटर्स पर 12 गेंदों का खेल। कृपेश पालकर अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट। ओवर पिच गेंद, अच्छा शॉट ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और जब तक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को फील्ड करते 1 रन आसानी के साथ पूरा किया। 11 चेंडू 30 धावा सामना जिंकण्यासाठी, 11 गेंदों का खेल 30 रन। ऑफ स्टंप पर थोड़ी सी नीचे रही गेंद, बल्ला तो घुमाया, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। सातरे क्रिकेटर्स, आपको इस ओवर में 1-2 तो बड़े शॉट खेलने पड़ेंगे, मैच फिर से ऑन हो जाएगा, लेकिन उसके लिए आपको बड़ा शॉट लगाना पड़ेगा। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बोल्ड हुए उस गेंद पर, यॉर्कर लेन की गेंद, कृपेश पालकर और एक धक्का देते हुए सातरे क्रिकेटर्स होंडा क्रिकेट टीम को डीजे। ओ फुलर लेन की गेंद, एक जोरदार अपील, 1 रन के लिए निकले दोनों बल्लेबाज। लेग बाइज का इशारा अंपायर का, लेकिन कहीं ना कहीं बड़ा शॉट आपको चाहिए सातरे क्रिकेटर्स। क्या शुरुआत रही थी, 2 ओवर में 27 रन बने थे, मैच बिल्कुल आसान लग रहा था सातरे क्रिकेटर्स ओर से, लेकिन उस मैच में कमबैक किया सामने धाड़ साकड़ सावी वेरे क्रिकेट टीम ने। बढ़िया शॉट ऑन साइड पर, लेकिन फील्डर है मौजूद मिड विकेट बाउंड्री पर, एक सिंगल बनेगा स्कोर में। कृपेश पालकर पिछला ओवर सिर्फ 1 रन, इस ओवर में भी एक सफलता, और कोई बड़ा शॉट, आजादी बिल्कुल नहीं दे रहे, हाथ खोलने का मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को। सुंदर शॉट ऑफ साइड पर, क्या दूसरा रन बनेगा? लॉन्ग ऑफ बाउंड्री से आते एक्स्ट्रा कवर पर पहला रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे, थ्रो उतना अच्छा नहीं हुआ। 2 रन बड़ी देर के बाद स्कोर के खाते में। इन 2 रन के साथ खेल और 1 ओवर का समाप्त हुआ, यानी 6 ओवर समाप्त हुए, और 6 ओवर के बाद टोटल 42। अंतिम ओवर, लास्ट ओवर टू गो, 6 गेंदे और मैच को जीतने के लिए चाहिए 26। 6 चेंडूत 26 धावा।
बल्ले में चंदन नाइक के हाथों में। ऑन साइड पर एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन। ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, कमेंट्री बॉक्स के सामने बिल्कुल थर्ड मैन बाउंड्री पर एक फील्डर। बोल्ड हुए उस बार, क्लीन बोल्ड, और एक विकेट स्विच हिट करना चाहते थे लेकिन साफ बोल्ड होकर चौथे पांचवें विकेट का पतन होता हुआ मैदान पर। अब मैच बिल्कुल फंस चुका है। 4 गेंदे और 26 रन मैच को जीतने के लिए डीजे। मैदान पर अगले मैच का टॉस जीतकर फील्डिंग कर रही है मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम। ओजस 11 कामोरलिम बल्लेबाजी करेंगे। तो फिलहाल अंतिम ओवर का खेल, 7 ओवर का मैच। सामने अंबर, शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल, और 1 रन बढ़ गया। इस मैच में जरूर ज्यादा गेंदें मिली सातरी क्रिकेटर्स ओंडा क्रिकेट टीम को, लेकिन फायदा नहीं मिला। जो शुरुआत थी पावर प्ले में 2 ओवर में 27 रन, लग रहा था 6 ओवर में मुकाबला समाप्त करेगी, लेकिन कल कृपेश पालकर ने बिल्कुल लाजवाब स्पेल किया। सफल होकर खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन फिर से कोई अच्छा टाइमिंग नहीं हुआ बल्लेबाजी में। और एक बिंदी गेंद, डॉट गेंद, और जिस तरह से डॉट गेंदें निकाल रहे हैं, मैच में लगभग पकड़ मजबूत कर रही है दाड़ साकल सावी बेरे क्रिकेट टीम। ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन ऑफ स्टंप पर नीचे रहे, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, थ्रो पहुंचा जब तक 22 का इशारा अंपायर का, और एक सिंगल के साथ, सिंगल से अब बात नहीं बनेगी बिल्कुल मैदान पर। सातरी क्रिकेटर्स राइट आर्म ओवर द विकेट, अंबर अपने बॉलिंग मार्ग पर। तेज गेंद, लेकिन कोई उतना फायदा नहीं मिला। फिर से एक बार फुलर लेन की गेंद निकली स्लिप की तरफ, एक सिंगल बना स्कोर के खाते में, और लगभग मुकाबला लेग बाइज का इशारा अंपायर का, लेग बाइज के साथ 1 रन, लेकिन लगभग मुकाबला समाप्ति की और मैदान पर दिखाई देता हुआ। अल्टी पल्टी गेंद विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, तो मुकाबला समाप्त हुआ। सातरी क्रिकेटर्स होंडा क्रिकेट टीम, आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका बहुत बहुत धन्यवाद। हार जीत बिल्कुल क्रिकेट का एक अंग है, लेकिन आपने बड़ी दूर से इस टूर्नामेंट में हिस्सा लिया। आपको आने वाले टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं। सातरी क्रिकेटर्स होंडा क्रिकेट टीम, मैच को जीतती हुई धाड़सकल सावी मेरे क्रिकेट टीम। बस मैन ऑफ द मैच हम जरूर डिक्लेयर करेंगे, लेकिन उससे पहले पहला मैच जो समाप्त हुआ, उस मैच का मैन ऑफ द मैच डीजेल बॉयज हंजोना क्रिकेट टीम का वेंसी। अगर आप आसपास है तो प्लीज आइए, आपके लिए शानदार ट्रॉफी मिलेगी। पहले मैच के मैन ऑफ द मैच वेंसी। बिलकुल, तर विनंती असेल आमचे सहकारी सर्वेश पटेकर आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची पहिला